नमस्कार मित्रांनो, हा ब्लॉग न्यू हे आपलं रोजचंच काम आहे. रोजच्या सारखं मी दुकानात आलो. दुकान उघडलं, ग्राहक आले. आपल्या दुकानातल्या काही वस्तू घेतल्या. त्याने कुणाला म्हटलं तू सांग पटापट, मी लिहून घेतो. मी लिहून घेतलं, नंतर त्यानं भरून दिलं. 2-3 ग्राहक झाले. चहा आला. पहिले तर चहा घेऊन घेतला. नंतर हे ग्राहक आले. हे आपला फोटो काढाले. पण हे फोटो कुठले पाठाले, तुमच्या इकडे आले का तर कमेंट मध्ये सांगा. आणि 1 वाजला, आणखी ग्राहक आले. तिकडल्या काउंटर पवन काका आणि हे आमचे मास्टर माइंड जे की रवी दादा आहे. हे दुकानात आले. मग गाडी काढली. महाराष्ट्र बँकेत आलो. महाराष्ट्र बँकेत पैसे वगैरे ते भरून दिले. नंतर आरटीजीएस केला. बँकेचे काम झाले. दुकानात आलो. पण हे पोरग पा डायरेक्ट काउंटरवर चढलो. ग्राहकवर तर लक्षच ठेवावं लागते. मग नंतर 1-2 डागा आल्या. त्या पाहिल्या. मी म्हटलं ह्या लावून देऊ आपण. आता दुपारचा टाइम आहे, ग्राहक कमी आहे. ते लावून दिला पटपट. मी अगरबत्तीचे बक्ष लावले. कुणाला कन्हैयानं पा काय लावलं तर हे धागा गुंडी लावली. आमचा सर्व माल लावून झाला. कन्हैयाला म्हटलं तू चहावाल्या काकाला आवाज देऊन दे. चहावाले काका आले. सर्व बोटीने चहा घेतले. पण हे आमचे लाईने काका दिवसांदिवस लहान होऊन नंतर ग्राहक आले. 1-2 ग्राहक केले. आणि आता लग्नाचं सीझन लागलं. सर्व शृंगार नवरदेव नवरीचा आमच्या दुकानामध्ये मिळून जाईल तुम्हाला. तुम्ही पण एखाद्या दिवशी. पण हे पोरगी पा किती मस्त शांततेत बसली. त्याच्या घरचे मस्त साहित्य घेतात. असे शांत लेकर आले की मस्त लागते राव. पण हे पोरगी पा मस्त काउंटर बसून कुणाला साहित्य सांगत आहे. चला मग आजच्या एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.